नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा ही रमाला बांधून ठेवलेली असते आणि अक्षय खिडकीतून हे सर्व डोकावून पाहत असतो. अक्षयचा राग इतका अनावर होतो, तो स्वतःला आवरू शकत नाही. परंतु अभि त्याला शांत करतो आणि विचारतो की कोण कोण आहे, रमा आहे का? तेव्हा अक्षय म्हणतो की हो, रमा सुद्धा तेथे आहे. त्यांनी तिला बांधून ठेवले आणि रेवा फक्त एकटी नाही तर सनी सुद्धा त्यांच्या सोबत आहे. सनीचं नाव ऐकल्यानंतर अभि म्हणतो की काय सनी? तेव्हा अक्षय म्हणतो की हो, सनी सुद्धा तिकडे आहे, मला माहिती नाही. तेव्हा अभि खिडकीतून हळूच डोकावून पाहतो तर त्याला सुद्धा तेथे सनी दिसतो. तेव्हा रमाला अगदी त्यांनी पिस्तूल लावलेलं असतं म्हणून अक्षयला ते काही आता स्वतःचा राग आवरत नाही आणि तो आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो. अभि त्याला म्हणतो की शांत हो अक्षय, जरा स्वतःला आवर, कारण असे करून आपल्याला चालणार नाही. थांब जरा, असा विचार करता तू काही करू नको, म्हणून तो अक्षयला जरा आवरतो. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे, ते तिला त्रास देतात, माझे हात अगदी सळसळतात, मी नाही थांबू शकत. अभि त्याला अगदी शांत करतो की अक्षय जरा डोक्याने वापर कर. आणि अभि त्याला इतका आवरण्याचा प्रयत्न करतो परंतु अक्षय मात्र काही ऐकायला तयार नसतो आणि तेवढ्यात त्यांचा धक्का दरवाजाला लागतो आणि दरवाजा वाजतो. तेव्हा रेवा आणि सनीला माहिती होते की नक्की कोणीतरी आहे म्हणून रेवा सनीला म्हणते की थांब सनी, मी पाहते की कोण आहे. म्हणून रेवा इकडे दरवाजाजवळ येते परंतु अक्षय आणि अभि एका खिडकीजवळ एका दरवाजाजवळ जाऊन लपतात. तेव्हा आता रेवा डोकावून पाहत असते तर अभि मुद्दाम मांजरांचा आवाज काढतो की म्याव म्याव असे तो करायला सुरुवात करतो. रेवाला तर असे वाटते की नक्की आता मांजरच असेल आणि तिचाच धक्काने दरवाजा वाजला असेल. तेवढ्यात लगेच रमा ही सनीला म्हणत असते की हे बघ, ती तर मला आता मारून टाकणारच आहे आणि तुला सुद्धा ती मारूनच टाकणार आहे. तेव्हा सनीची अक्कल कुठेतरी ठिकाणावर येते. पुन्हा आतमध्ये जाते तर अभि अक्षयला म्हणतो की अक्षय प्लीज, मी तुझ्या पाया पडतो, प्लीज शांत हो जरा, स्वतःला आवर तू. आपल्याला जे काही करायचे असेल ते अगदी विचार करून करावे लागेल. तेव्हा अक्षयची इतकी चिडचिड होत असते कारण त्याला रमाला त्रास होतो हे नाही सहन होत. तेव्हा तो अभिला म्हणतो की कसला विचार करायचा आणि काय? तेव्हा अभि म्हणतो की नाही अक्षय, जरा शांत, जरा विचार करून आपल्याला हे सर्व करावे लागेल. जर आपण असं काहीतरी केलं तर त्याचा त्रास फक्त रमाला होईल, हे लक्षात घे. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे बघ ना, ती किती त्रास देते, रमाला किती त्रास होत असेल. तेव्हा अभि लगेच म्हणत असतो की अरे, रेवा कशी आहे हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे जरा अक्षय स्वतःला सावर, शांत हो जरा. अरे रमासाठी तरी तू शांत बस, जरा विचार कर आणि बघ आपल्याला आता काय करायचे याचा जरा विचार कर. तेव्हा रेवा आत येते तर सनी विचारतो की काय ग रेवा, कोण होतं, कशाचा आवाज आला होता? रेवा म्हणते की काही नाही, अरे मांजर होती, त्या मांजरीचा धक्का लागला असेल. तेव्हा सनी म्हणतो की मांजर? अगं रेवा तू थांब, येते मी पाहतो की नक्की कोण आहे ते. मी बाहेर जातो आणि मांजर पाहतो, तोपर्यंत हा ग्लास तू धर, मी जरा मांजरीकडे बघून येतो बर का रेवा. सनी बाहेर येतो आणि दरवाजा लावून घेतो आणि मांजर मांजर असा करत जोरात असा आळस देत असतो. परंतु अक्षय एकीकडून आणि अभि एकीकडून लपलेले असतात आणि सनीला असे करता करता ते लगेच सनीचं तोंड दाबतात, त्याला धरतात. मांजर मांजर करता करता ते त्याला घेऊन जातात आणि तेवढ्यात रेवा ही तेथे त्या खाटावर जाऊन बसते आणि रमाला म्हणते की रमा, तू आता स्वीकार की तुला कोणी वाचवायला येणार नाही आणि जरी कोणी आले तरी तुझा जीव जाणार हे मात्र नक्की आहे. तेव्हा रमा म्हणते की अगं रेवा, तू कितीही वाईट वागली तरी माझं काही करू शकत नाही, कारण माझ्या कुटुंबाचं प्रेम माझ्या पाठीशी आहे, अनेकांचे प्रेम, त्यामुळे तू माझ्या मरणाची चिंता करू नको. तू फक्त आता तुझा विचार कर ग रेवा. अगं जरी मी मेले तरी पण तू सुखाने नाही जगू शकणार. त्यानंतर इकडे रमासाठी आपल्या सीमा आणि कावेरीने देव सुद्धा पाण्यात ठेवलेले असतात आणि त्या दोघी रमाचाच विचार करत असतात. कावेरीच्या डोळ्यातून खळखळ असे पाणी येत असते की रमाची काय तिला काळजी वाटू लागते. तेव्हा सीमा आपल्या पदराने कावेरीचे डोळे पुसते आणि तिला मिठीत घेऊन आवरते, सावर स्वतःला, म्हणून स्वतःला सुद्धा सावरते आणि कावेरीला सुद्धा. त्यानंतर इकडे पंकज काकाची सुद्धा लगबग सुरू असते. ते आपल्या एका पक्या मित्राला फोन करतात आणि आपले सर्व काही मित्र आहेत, टेम्पोवाले, रिक्षावाले, जे कोणी असतील त्याला सर्वांना गोळा कर, माझ्या लेकीला शोधून काढायचे, काही झालं तरी आपल्याला तिला शोधून काढावे लागेल. पंकज काकांचा सुद्धा अगदी जीव आपल्या रमामध्ये अगदी गुंततो, अगदी त्यांच्या काळजाचं पाणी होत असतं की रमा कुठे असेल. असे अनेक मित्रांना ते फोन करत असतात. त्यानंतर इकडे पार्वती, आजी, मुकादम यांना सुद्धा खूप असा पस्तावा येत असतो. रमाला ओळखण्यात खूप
खूप मोठी आपल्या हातून चूक झाली म्हणून त्यांच्या डोळ्यात कळकळ रमासाठी पाणी येते. रमाचा फोटो हातात घेतात. रमा, खरंच मी तुला ओळखले नाही, माझी खरंच खूप मोठी चूक झाली. कायम तिरस्कार करणारी आजी सुद्धा आज आपल्या रमासाठी रडत असते की चुकलं माझं, रमा मला माफ कर. म्हणून पार्वती आजीच्या डोळ्यात खळखळ पाणी येत असते. त्यानंतर इकडे जान्हवी सुद्धा खूप रडत असते आणि रडत रडत मंगला मावशीला म्हणत असते की मंगला मावशी, माझ्याकडे खूप एक्सपेन्सिव्ह आहे, परंतु आज पहिल्यांदा मला असे वाटते की मला हे काही नको. आज फक्त मला माझी रमा हवी आहे. हे सर्व वस्तू आहे ना, त्या मी दान करायला तयार आहे. अगदी रडतच, अगदी जीव कासावीस करून आपली जान्हवी सुद्धा खूप रडत हे मंगला मावशींना सांगत असते. जान्हवी म्हणते की मंगला मावशी, अहो तुम्ही प्लीज देवाला सांगा ना, तुमचं नक्की देव ऐकेल की आमच्या रमाला काही झालं तरी तिला सुखरूप असून दे आणि तिला आपल्याकडे परत येऊन दे. देव नक्की तुमचं काही ऐकेल. मला फक्त रमा हवी आहे. कायम हसणारी आणि आनंदाने बागडणारी आपली जान्हवी आज रमासाठी इतकी तुटून गेलेली असते. मंगला मावशी तिला सावरतात. मिठीत घेऊन त्या दोघी खूप रडतात. त्यानंतर इकडे शशिकांतला सुद्धा आपला खूप राग येत असतो आणि तो सुद्धा गच्चीवर असतो. विचार करत असतो की शशिकांत कदम, अरे एक मर्द म्हणून तुला स्वतःचा खूप स्वाभिमान अभिमान होता, परंतु आता तू कसला रे मर्द? आपल्या कुटुंबाला तू सांभाळू शकला नाही, कसला तू मर्द? तुझ्यामुळे आज आपलं कुटुंब रस्त्यावर आले. त्यानंतर इकडे अक्षय आणि अभि सनीला घेऊन अस्मिता आणि आनंद जवळ येतात. तेव्हा सनी म्हणतो की अरे काय करतात तुम्ही? अक्षय, अरे भावा जरा माझं ऐकून घे. तेव्हा अक्षय म्हणतो की काय रे, काय ऐकून घ्यायचं? आणि सनकन एक सनीच्या थोबाडात देतो. दुसऱ्या सुद्धा एक थोबाडी ठेवून देतो. तेव्हा अक्षय सांगत असतो की याने त्या रेवाला मदत केली आपल्या रमाला घेऊन जाण्यामध्ये. तेव्हा सनी म्हणत असतो की अरे अक्षय, मी काय सांगतो जरा एकदा तरी ऐकून घ्या भावांनो, अरे माझं ऐकून तरी घ्या जरा. तेव्हा अभि सुद्धा सनीवर धावून जातो की काय काय ऐकून घ्यायचं रे तुझं? तेव्हा सनी म्हणतो की अभि, अरे जरा ऐकून घे माझं. तेव्हा आनंद सुद्धा म्हणतो की सन्या, अरे तू ऐकून का असा वागला? का त्या रेवाचं तू ऐकून घेतलं आणि तिच्याबरोबर तिला मदत केली? तेव्हा सनी म्हणतो की हो मी सगळं काही तुम्हाला सांगतो, पण जरा ऐकून तरी घ्या, मला बोलण्यासाठी चान्स तरी द्या. जरा तुमचं डोकं शांत ठेवा, मी तुम्हाला तेच सांगतो. अरे मी रमाची मदतच करायला तयार होतो, म्हणजे मी तिला मदतच करणार होतो. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की तू तिला त्रास देत होता आणि आम्हाला सांगतो की तू तिची मदत करत होता. तेव्हा सनी म्हणतो की अक्षय, अरे मी टॉर्चर नव्हतो करत, मी फक्त त्या रेवासाठी नाटक करत होतो. अभि म्हणतो की काय रेवासाठी? सनी म्हणतो की हो अरे रेवासाठीच, कारण ती खूप डेंजर बाई आहे, तुम्ही अजून तिला ओळखलेलं नाही. अरे तिने तुम्हाला तिघांना कसे फसवले तसे मला सुद्धा तिने फसवले. आणि ती मला काय बोलली होती माहिती आहे का? की तू त्या रमाला उचलण्यासाठी मला मदत कर, मी तिचं आणि तुझं लग्न दोघांचं लावून देईन. आणि अरे जाम अशी डेंजर बाई आहे ती, कसली टॉर्चर करत होती रमाला खरंच. अरे तिच्या जीवावर ती उठली आहे आणि तिला खूप त्रास देत होती. अरे परंतु मी तसा नाही, तुम्ही प्लीज मला चुकीचं ओळखलं. तेव्हा आनंद म्हणतो की अरे सन्या एक मिनिट, इतकं सगळं होऊन सुद्धा आम्ही तुझ्यावर का आणि कसा विश्वास ठेवायचा रे? सनी म्हणतो की प्लीज ऐकून घ्या, विश्वास ठेवा माझ्यावरती, मी शपथ घेऊन सांगतो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा की मी जे काही सांगतो ते अगदी मनापासून खरं सांगतो. मी काही झालं तरी रमाला यातून बाहेर काढेल, नाहीतर मी माझं नाव सनी नाही लावणार. तेव्हा अभि म्हणतो की नाही, जर आपण याच्यावर विश्वास ठेवला तर हा पलटी मारेल, त्यामुळे आता मात्र आपण याच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. तेव्हा आनंद म्हणतो की हो ना, मला सुद्धा तेच वाटते की आपण याच्यावर विश्वास ठेवायला नको. सनी इतका वैतागून अगदी डोक्याला हात लावून सांगत असतो की अरे भावांनो, जरा माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच पलटी नाही मारणार, जे काही करतो ते अगदी रमासाठीच करतो. अक्षय भावा, अरे तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव, आतमध्ये काय चालू आहे हे मला सर्व माहिती आहे, निदान तू तरी अक्षय भावा विश्वास ठेव रे, मला फक्त एक चान्स दे. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, आता आपल्याकडे कोणताही असा पर्याय राहिलेला नाही, आता मात्र आपल्याला सनीवर विश्वास ठेवावाच लागेल. तेव्हा तो सनीला म्हणतो की हे बघ, आता मी तुला शेवटचा एक चान्स देतो, आता मात्र आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि तुला रमाचा जीव वाचवायचा म्हणजे वाचवायचाच. पटपट बोल की नक्की तुला काय करायचे ते सांग लवकर, की आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तेव्हा सनी म्हणतो, तेव्हा लगेच अक्षय आणि ते सर्वजण सावध होतात. सनी जे काही सांगतो ते अगदी ऐकत असतात आणि तेवढ्यात अक्षयला अननोन नंबरवरून कॉल येत असतो, कारण आता तो रेवाचा कॉल असतो. तेव्हा अक्षय अगोदर कट करतो, परंतु नंतर परत कॉल येतो, परंतु तो घेतो आणि तो रेवाचा कॉल असतो. रेवा म्हणते की अक्षय, अरे
तू हवा तेवढा वेळ तुला घेतला असेल, मग काय ठरवलंस तू? आरोप मागे घेणार आहे की नाही? आणि ती जोरात असे रमाच्या पायाला जेथे गोळी लागलेली असते त्यावर पाय देत असते. रमाला मात्र खूप त्रास होत असतो आणि जोरात रमा ही ओरडत असते, किंचाळत असते. तेव्हा अक्षयला सुद्धा इकडे खूप त्रास होतो रमाचा तो कासावीस आवाज ऐकून. रमा म्हणते की रेवा प्लीज, अगं रेवा प्लीज, पाय दुखतो माझा, प्लीज असं काही करू नको. तेव्हा अक्षय हे सर्व ऐकतो आणि तो रेवाला म्हणत असतो की रेवा प्लीज असं काही करू नको, रमाला तू सोडून दे, रमाला त्रास देऊ नको. रेवा म्हणत असते की हे बघ, तू जितका वेळ विचार करण्यासाठी घेशील तितका वेळ मी रमाला त्रास देईल, म्हणजे रमाच्या पायाची जखम. तेव्हा मात्र अक्षय हा किंचाळतो, अगं तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे, परंतु रमाला मात्र तू त्रास देऊ नको. म्हणून अक्षय रेवाचं ऐकायला तयार होतो. अक्षय म्हणत असतो की मी तयार आहे, परंतु आता मात्र रमाला मेडिसिनची गरज आहे, तिला डॉक्टरांकडे न्यायला हवे, प्लीज तू तिला काही त्रास देऊ नको. रेवा म्हणत असते की नक्की. तेव्हा आणि रमाच्या पायाला जखम झाली, त्रास मात्र तुला होतोय. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो, तू सांगशील ते मी ऐकायला तयार आहे, फक्त तू रमाला त्रास देऊ नको. तू एक काम कर, मी तिला पिकअप करायला तिकडे येतो, तू फक्त मला लोकेशन पाठव, मी तिकडे आलो ना लगेच आपण जे काही करायचे ते बोलू ना नंतर, पण प्लीज आता मात्र तू रमाला त्रास देऊ नकोस, मी तिकडे येतो लगेच. रेवा म्हणते की नाही अक्षय नाही, त्या अगोदर तुला माझं एक काम करावं लागणार. काय करावं लागणार आहे हे तुला माहिती आहे का? पोलिसांकडून एक रिटर्न कॉपी घ्यायची आहे की माझ्यावर जे काही तू आरोप केलेले आहे ते रिटर्न घेण्याची, आणि त्याचे फोटोज तुला मला पाठवावे लागणार, आणि तरच मी रमाला तुझ्याकडे देईल. तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे, तुला जे पाहिजे ते मी करतो, परंतु रमाला मात्र तू काही करू नकोस. तू सांगशील ते मी करायला तयार आहे, वाटलंच तर मी तुझ्या हातापायात पडतो, परंतु माझ्या रमाला मात्र काही त्रास देऊ नकोस. रेवा हसते आणि काय अक्षय मुकादम, तू रेवाच्या पाया पडणार? चक्क रेवाच्या पाया पडणार? काय रे अक्षय, अजून रमासाठी आणि रमाच्या प्रेमासाठी काय काय करशील? नाक घाशील का माझ्या पायावर? तेव्हा अक्षय म्हणतो की हो मी ते सुद्धा करेल, तुला हवं ते मी करेल, फक्त रमाला तू आता सोडून दे, बाकी मला काही नको, मी तुझं सर्व काही ऐकायला तयार आहे. अगदी आपल्या अक्षयचा जीव कासावीस होतो आणि तो रेवाला म्हणत असतो की प्लीज मी तुला विनवण्या करतो की माझ्या रमाला मात्र तू काही करू नकोस. तेव्हा रेवा म्हणते की ठीक आहे, मी तुला जे काही तुम्हाला फोटो पाठवणार आहे तेथील जे सांगितलेले आहे ते काम तू कर, आणि जे फोटो आहे ते मला पाठवून दे, मी तोपर्यंत तुला तेथील ऍड्रेस आणि काय करायचे ते तुला सर्व काही पाठवते. तेव्हा अक्षय फोन ठेवतो आणि अगदी टेन्शन मध्ये आलेला असतो. तेव्हा अभि विचारतो की अरे काय झालंय? तेव्हा अक्षय सांगू लागतो की हे तिने या अगोदर सुद्धा ज्या काही डिमांड्स केलेल्या आहेत तेच आता सुद्धा तिने तेच केले, तिच्या विरुद्ध मी ज्या काही तक्रारी केलेल्या आहेत त्या सर्व तक्रारी तिने मला मागे घेण्यासाठी सांगितले, तरच ती रमाला यातून सोडू शकते, आणि यावेळेस मात्र तिला आता पोलिसांचं रिटर्न स्टेटमेंट सुद्धा हवं आहे. तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय हे बघ, तू रेवा विरुद्ध ज्या काही तक्रारी आहे त्या मागे घेणारस का? तेव्हा अक्षय म्हणतो की ते शक्यच नाही, तिच्यावर मी ज्या काही तक्रारी केलेल्या आहे एकही मी मागे नाही घेऊ शकत, पण नक्की आता यापुढे काय करायचे त्याचा आपल्याला विचार करावा लागेल की नक्की काय करायचे तरी काय हे आता विचार करावा लागेल, आणि तिच्या तोंडातून मला हे वधून घ्यायचे की हे सर्व तिने केले, हे सर्व गुन्हे तिने केलेले आहे, आणि हे सनी तू जे काही सांगतो ना ते खरंच खूप रिस्की आहे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, त्यासाठी काय करता येईल म्हणून अक्षय सुद्धा विचार करायला सुरुवात करतो. तेव्हा अभि म्हणतो की एक मिनिट, तिच्याकडून आपल्याला वधून घ्यायचं आहे, तिचं कन्फ्युजन आपल्याला हवं आहे, आपल्याला ऑडिओ कन्फ्युजन मिळू शकते. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे ऑडिओ कशाला, आपण व्हिडिओ असं कन्फ्युजन घेऊया. अक्षय लगेच सनीला विचारतो की सनी आता आत काय चालले असेल? तेव्हा सनी सांगतो की रेवा कदाचित झोपली असेल. तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे, मग तू रेवाच्या लक्षात येणार नाही असे काहीतरी कर की तुझा फोन तेथे तुझ्या फोनमध्ये व्हिडिओ शूट करून घे, आणि रेवा जे काही बोलते जे काही करते अगदी तू व्हिडिओ शूट करून घे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा तू करून घे. तेव्हा अभि म्हणतो की हे बघ, हे सर्व झाले व्हिडिओ शूट साठी आणि ऑडिओ साठी माझ्याकडे एक आयडिया आहे. तर अक्षय विचारतो की काय? रेवाचे गुन्हे हे तिच्या तोंडातूनच आपण सर्व जगासमोर वधून घेतले तर? तेव्हा अक्षय विचारतो की कसं? तर अभि सांगतो की माझा एक मित्र आहे आरजे, तो आपली मदत करेल, रेवाचे जे काही कांड आहे तीच आपले सर्व पाप अख्ख्या जगासमोर बोलेल आणि अख्खं जग तिचं हे पाप ऐकेल. तेव्हा आनंद म्हणतो की अभि अरे कसे शक्य आहे, ती इकडे आणि तो तिकडे. तेव्हा अभि म्हणतो
मी म्हणतो की अरे सगळं काही शक्य होईल ते मी तुम्हाला कसं की नंतर सांगतो, परंतु त्यामुळे काय होईल, रेवाने जे काही केलेलं आहे ना ते अख्ख्या जगासमोर येईल, अख्ख्या पुण्यासमोर असेल. तर अक्षय म्हणतो की हो, आणि त्यानंतरच आपण तिची धिट्ट काढूयात. तेव्हा आनंद म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही जे काही करतात ते मला आता पटलेले आहे आणि त्यामुळे प्रॉपर म्हणजे 2 गोष्टी साध्य होतील. एक म्हणजे रेवाचं सर्व सत्य अख्ख्या जगासमोर येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांना लाईव्ह कन्फेशन मिळेल. तेव्हा अक्षय म्हणतो की एक्झॅक्टली, आणि सनी मात्र तुला फार असं अलर्ट राहावे लागेल. तेव्हा सनी म्हणतो की भावा हे बघ, टेन्शन घेऊच नको तू. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे टेन्शन देऊच नको आणि तू अलर्ट राहा, आणि हीच तुझ्याकडे आता शेवटची वेळ असेल, तुला शेवटची ही संधी आम्ही दिलेली आहे, त्यामुळे आता मात्र तू माती खाऊ नकोस. त्यावर सनी म्हणतो अक्षय भावा हा सनी आहे ना तो काय करतो ते बघतच राहा. तेव्हा अभि म्हणतो की हे बघ सनी, तू भावा बोललास, तू आहे ना आमचा भाऊ. तेव्हा सनी म्हणतो की म्हणजे काय, आणि सर्वजण लगेच म्हणजे सनी अगोदर अभिच्या हातामध्ये हात देतो आणि त्यावर लगेच सर्वजण हात ठेवतात आणि सर्वजण आता रेवा विरुद्ध लढायला तयार होतात. रेवाला काही झालं तरी तिच्या पापाची शिक्षा मात्र द्यायची म्हणजे द्यायचीच. त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी रेवा ही तयार होते आणि रमाला म्हणत असते की झाली का झोप, बाय द वे माझी तर झोप तू मोडतेच, परंतु आता मात्र थोडीशी जरा कळतू सोस. आणि हे बघ अक्षय माझ्यावर जे काही त्याने आरोप केलेले आहे ते सर्व तो मागे घ्यायला तयार झाला. फायनली तो आज माझ्यासमोर गुडघे टेकायला सुद्धा तयार झाला. हे ऐकून रमाला धक्का बसतो, परंतु रमाला माहिती असते की अक्षय असं काही करणार नाही. शेवटी रेवाला शिक्षा द्यायची हे आम्ही ठरवलेले आहे, म्हणजे ते तसेच काहीतरी करतील. आणि रेवा मस्त आपला मेकअप करता करता रमाला हे सर्व सांगत असते. रेवा म्हणते की काय रमा, मी तुला हे सर्व सांगितले नाही ना, राहिलं होतंच माझ्याकडून सांगण्यासाठी. मी तर असं ऐकलं होतं की प्रेम हे आंधळं असतं, पण प्रेम इतकं भित्र असतं हे मी पहिल्यांदा आज बघितलं. आणि रेवा रमाला विचारते की तू चहा पिणारा आहे का, आणि जसा तू चहा करत असते अगदी तसा चहा तर नसणार. ठीक आहे, जर तुला पिणार असेल तू चहा तर मी घेऊन येते. म्हणून रेवा ही बाहेर यायला निघते. तोपर्यंत इकडे सर्वांची जे काही त्यांना करायचं आहे ती तयारी त्यांनी करून ठेवलेली असते. सनी सुद्धा धावत येतो आणि पंकज काका सुद्धा तेथे येऊन पोहोचतात. तेव्हा अभि सनीच्या हातात एक मोबाईल देतो आणि हा फोन घे, या फोनवर मी तुला फोन करेल आणि हा फोन तू अशा ठिकाणी ठेव की रेवाचं सर्व काही बोलणं क्लिअरली याच्यावरती ऐकू गेलं पाहिजे. तेव्हा सनी म्हणतो की ठीक आहे, पण त्या व्हिडिओचं काय. तेव्हा अक्षय म्हणतो की तुझा मोबाईल. तेव्हा सनी म्हणतो की माझा मोबाईल चालेल का. अक्षय म्हणतो की का चालणार नाही, तुझा फोन तू असा करेक्ट सेट कर आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन कर. अभिने जो फोन दिलेला असतो त्यामध्ये फक्त तू असा काहीतरी फोन ठेव की त्यामध्ये फक्त रेवा आपल्याला दिसली पाहिजे. तेव्हा सनी ते फोन घेऊन आतमध्ये जातो. तर आनंद म्हणतो की सनी काहीतरी चूक करू नको, जे काही करायचे ते व्यवस्थित कर. आणि सनी आतमध्ये गेल्यानंतर अभि लगेच आपल्या मित्राला फोन करतो. तेव्हा अक्षय म्हणतो की माझ्याकडे दे, मला बोलायचे. तेव्हा अभि म्हणतो की हे बघ, आपल्याला फोन सेट करण्याच्या अगोदर तू अक्षय काय म्हणतो त्याकडे जरा लक्ष दे. आणि तेव्हा अक्षय त्या अभिच्या मित्राला म्हणतो की आता आपण जे काही बोलणार आहोत ना ते सुद्धा लाईव्ह जाऊन, मग त्यानंतर सुद्धा मी जो काही फोन आतमध्ये पाठवलेला आहे तो, आणि आता आपण लाईव्ह आहे ना, चल आता ओके सुरू कर. आणि तेव्हा आता लाईव्ह आलेले आहे म्हणून अक्षय लगेच सर्व म्हणजे बोलायला सुरुवात करतो. नमस्कार अक्षय, सीमा, मुकादम. तेव्हा मात्र इकडे अक्षयचा आवाज हा सर्वत्र पोहोचलेला असतो आणि सर्वजण ऐकत असतात. अगदी घरी सुद्धा ऐकायला येत असते आणि शशिकांत सुद्धा ऐकत असतो. शशिकांतला तर खूप पस्तावा येत असतो. आणि मी हा मार्ग का निवडला मला माहिती सुद्धा नाही की हा मार्ग चांगला आहे किंवा नाही, परंतु आता मात्र माझ्याकडे कोणताही ऑप्शन नव्हता, म्हणून ह्या रेडिओ चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्या सगळ्यांशी मी बोलतोय. माझी बायको रमा अक्षय मुकादम आणि तिची ती मैत्रीण रेवा राज्याध्यक्ष, ती माझ्या बायकोची मैत्रीण सुद्धा आहे आणि आमच्या ऑफिसमध्ये काम सुद्धा ती करते. आणि ती रेवा राज्याध्यक्ष माझ्या बायकोची मैत्रीण असून सुद्धा तिने आम्हाला, आमच्या कुटुंबाला आणि माझ्या बायकोला इतका सतत त्रास देत आली. इतकंच नाही तर आतापर्यंत तिने खूप काही असे गुन्हे केले आणि त्यातील एक महत्वाचा गुन्हा म्हणजे आज तिने माझ्या बायकोला सुद्धा, रमा अक्षय मुकादम ह्या माझ्या बायकोला आता किडनॅप सुद्धा तिने केलेले आहे. आणि या अगोदर सुद्धा तिने काही असे खून केलेले आहे आणि माझ्या बायकोला पायाला सुद्धा तिने गोळी मारलेली आहे. तेव्हा सर्वत्र सर्व जगासमोर आज हे सर्व ऐकायला येत असते. तेव्हा शशिकांतच्या तर तळपायाची आग मस्तकाला जाते, कारण रेवाला त्याने साथ दिली ह्या गोष्टीचा त्याला खूप पस्तावा येत असतो. इकडे घरी कावेरी, सीमा आणि घरातील सर्वजण हे ऐकत असतात आणि सर्वांना मात्र आज रमाची काळजी वाटू लागते. जो काही ऑफिसमधील सिक्युरिटी आहे तर तो सुद्धा हे ऐकत असतो आणि तो म्हणतो की काय अक्षय मुकादमांचा आवाज, आणि सर्व जग हे ऐकत असते की रमा मुकादम यांना किडनॅप केलेले आहे ह्या
ऐकून तर सर्वांना रमाची काळजी लागते आणि सर्व पोलीस टीम सुद्धा तेथे येऊन पोहोचलेली असते आणि सर्वजण हे ऐकत असतात। रेवाच्या विरोधात आता जे काही यांनी प्लॅन केलेला आहे तो अगदी सक्सेस होणार असतो, म्हणजे सनी यात त्यांना खूप मोलाची मदत करणार असतो। तेव्हा मात्र आता रमा तेथेच असते आणि रमाला याबद्दल काही माहिती नसते। तेव्हा नंतर रेवा ही तेथे आलेली असते। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अक्षय, अभि आणि सनी यांनी जो काही प्लॅन मिळून केलेला आहे तो प्लॅन आता वर्क व्हायला सुरुवात होती। म्हणजे सनीनी बरोबर ते जे काही मोबाईल आहे तर ते व्यवस्थित व्हिडिओ शूटिंग करून घेण्यासाठी आणि रेवाचा जो काही आवाज आहे तो सर्वांना ऐकू येण्यासाठी सर्व काही प्लॅनिंग अगदी व्यवस्थित केलेले असते। त्यानंतर रेवा ही रमाच्या डोक्याला पिस्तूल लावते आणि रमाला म्हणते की गुड बाय रमा, अगं हे बघ आता शेवटी माणुसकी हारते आणि मनी पॉवर जिंकते। आणि तेवढ्यात मात्र जे काही पोलीस असतात तर ते अनाउन्स करून मोठ्याने सांगत असतात की रेवा राजाध्यक्ष, हे बघ चारही बाजूने तुला पोलिसांनी घेरलेले आहे, त्यामुळे तू स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन कर, नाहीतर मग तुझी वाईट दशा होईल। तेव्हा रेवा तर खूप घाबरते आणि त्याच संधीचा फायदा घेऊन रमा मात्र स्वतःला सोडवते आणि तिने आपले हात सोडल्यानंतर तिच्या पायाखाली जी काही वस्तू असते अगदी ती रेवाच्या पायाला जोरात फेकून अशी पायाने लुटून देते आणि त्याच वेळेस रेवाच्या हातातील जी काही बंदूक असते तर ती खाली पडते आणि तीच रमा बंदूक उचलते आणि आता रेवाची गचंडी धरून रेवाच्या डोक्याला ती गन लावते आणि आता मात्र रेवा तुझा खेळ संपला आणि सर्वांसमोर ती रेवाला बाहेर घेऊन येते आणि रेवाला पोलिसांच्या स्वाधीन करते। तेव्हा चौबाजूनी बंदुका ह्या रेवावर रोखून पोलीस तयारच असतात आणि रमा ही मोठी डेअरिंग करते आणि रेवाला पोलिसांच्या स्वाधीन करते। तेव्हा पोलीस हे रेवाला घेऊन जात असतात तर रेवा ही सोड मला असे करत असते। तेव्हा लगेच रमा आणि अक्षय एकत्र येतात। रमा ही अक्षयच्या हातामध्ये हात देते आणि ती अक्षयला सर्वांसमोर प्रेमाने म्हणते की रमा आणि अक्षय यांच्या प्रेमाची ताकद कधीही कमी होत नसते, ती एकत्र आल्यानंतर विजय मात्र हा सत्याचाच होत असतो। तेव्हा अक्षयला आपल्या रमाचा खूप अभिमान वाटतो आणि आज आपले रमा आणि अक्षय हे एकत्र येतात अगदी सुखाने। रेवा नावाची जी काही कीड असते ती आता पूर्णपणे जेलमध्ये गेलेली असते आणि आपले रमा आणि अक्षय इतके खुश होतात। पार्वती आजी, घरातील सर्वजण, सर्व जग हे पाहत असतं आणि ऐकत असतं। रमा आणि अक्षय आज शेवटी जिंकलेले असतात आणि रेवाविरुद्ध जे काही त्यांनी पुरावे आहे ते सर्व पोलिसांना देऊन शेवटी पोलिसांनी सुद्धा रेवाला घेऊन गेलेले असते आणि शेवटी तिच्या पापाची शिक्षा तिला मिळालीच असते। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।